हिरानंदानी इस्टेट ते ठाणे स्टेशन पूर्व ठाणे परिवहन बस सेवा सुरू. ठाणे परिवहन सदस्य विकास यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न. हिरानंदानी इस्टेट येथे 25 ते 30 हजाराची वस्ती आहे. यातील बरेचसे नागरिक हे कामानिमित्त ठाणे शहर ते मुंबई येथे प्रवास करत असतात. त्यांची हिरानंदानी ते ठाणे स्टेशन येथे जाण्यासाठी गैरसोय होत होती. त्या अनुषंगाने हिरानंदानी इस्टेट फेडरेशनचे सदस्य यांनी परिवहन सदस्य विकास पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. यामध्ये डे साहेब, भाग्यश्री, कैलास म्हात्रे, चांदोरकर काका, लकी सिंग, अशोक जोशी, VPS नायर यांचा सहभाग होता. त्यांच्या मागणीप्रमाणे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास पाटील यांनी 3 दिवसात या परिवहन बसची व्यवस्था करून दिली आणि येत्या काही दिवसात अजून 2 बस सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बसमुळे इथल्या नागरिकांची फार मोठी सोय झाली आहे. त्याबद्दल सर्वांनी विकास पाटील यांचे आभार मानले. यावेळी माजी नगरसेवक मनोहर डुमरे, रवी रेड्डी, सूरज दळवी, जितेंद्र मडवी आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. हिरानंदानी इस्टेट संकुलामध्ये दिवसेंदिवस फार मोठ्या पद्धतीने लोकसंख्या वाढत आहे. त्या मानाने इथे बस सेवेचा तुटवडा होता. प्रवाशांचे फार हाल होत होते. आज माननीय आमदार केळकर साहेब आणि विकास पाटील परिवहन सदस्य यांच्या माध्यमातून इथे एक बस चालू झालेली आहे. इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये इथे बसची संख्या वाढवली जाईल आणि AC बसेस सुद्धा मागणी केलेली आहे. AC बसेस सुद्धा चालू होतील आणि इथल्या भागातल्या लोकांना ठाणे शहरापर्यंत, ठाणे स्टेशन पर्यंत कशा पद्धतीने लवकरात लवकर पोहोचता येईल याची नक्कीच मी एक नगरसेवक, आमदार केळकर साहेब आणि परिवहन सदस्य आणि आमचे शाखा प्रमुख प्रवीण नागरे असू द्या, आमच्या ब्रह्मांड प्रवासी संघाचे राजेश जाधव असू द्या, आम्ही सर्वतोपरी सगळे प्रयत्न करत आहोत आणि ह्या माध्यमातून प्रवाशांना कशा पद्धतीने सुकर प्रवास होईल याच्याकडे लक्ष देऊ. परिवहन सेवेकडे बसेसची संख्या कमी असल्या कारणाने सिटी फ्लो असू द्या किंवा इंटरसिटी ज्या बसेस आहेत त्यांनाही धंदा, प्रत्येकाचा व्यवसाय करण्याचा मुळा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही मुंबईमध्ये सुद्धा जर परिवहनच्या बसेसची संख्या वाढली तर मुंबईमध्ये सुद्धा आम्ही नरिमन पॉईंट असू द्या, मंत्रालय असू द्या किंवा इकडे बोरवली ईस्ट आणि तुमचा चकाला त्या मार्गे सुद्धा परिवहनच्या बसेस जाऊ शकतील असे आम्ही प्रयत्न करू. हिरानंदानी फेडरेशन यांच्या मार्फत जी आमच्या सन्माननीय जनसेवक आमदार संजयजी केळकर यांना की 25,000 लोकसंख्या इथे आहे. त्यांना पूर्वी इथे प्रायव्हेट बस काहीतरी चालत होत्या, काही काळाने त्या बंद झाल्या. त्याच्यामुळे लोकांना त्रास म्हणजे जाण्या येण्याला त्रास होत होता. म्हणून केळकर साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि 3 दिवसात मी हा हिरानंदानी रेवडास तर कोपरी पूर्व ही बस चालू केली. तसेच इथले नगरसेवक आमचे कैलास म्हात्रे, राजेश जाधव, डे सर या लोकांनी खूप फॉलोअप घेतला आणि आता याच्यानंतर 10 दिवसात आम्ही 10-5 दिवसात एक 12 मीटरच्या 2 AC देण्याचा प्रयत्न करू. कारण की इथे ज्या सिटी फ्लो वगैरे आहेत त्याच्यासाठी आपण पण काही चांगलं देऊ आणि याच्यानंतर आम्हाला जर बारमान खूप चांगला मिळाला, मला असं वाटतं मिळणार इथून पुढे पाटलीपाडा आहे, आझाद नगर, आपला मानपाडा आहे, त्याच्यामुळे बस फुल चालणार आहेत. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त बस देण्याचा प्रयत्न करू. जसं डुमरे साहेबांनी मला AC बस वगैरे द्या असं कालच मला एक विनंती केलेली आहे. परंतु मी त्यांना बोललो की ते आम्ही हे करू. कैलास म्हात्रे यांनी पण असं ऋतू स्टेट वगैरे यांच्याकडून यांना हे पण लोकांना हे करत आहेत की बाबा लोक जा तुम्ही एकदा बसमध्ये, त्याच्यानंतर का दुसऱ्या लोकांना म्हणजे बस वाढल्याने सर्वांना फायदा होईल. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच
गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले दुचाकी स्वाराचे प्राण. जखमी रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये. मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेमुळे 4 रुग्णांचे वाचले जीव. मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर ऑर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपूरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचे त्यांना समजले. या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईक चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी त्या ट्रकला एक वेगन कारही येऊन धडकली. त्यातही गाडीतले काही जण जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली. ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवण्याची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रक खालून बाहेर काढायला लावले. त्याचा पाय गंभीर जखमी असल्याने तात्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपुरातील रविनगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले. या तरुणाला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. या तरुणाचे नाव गिरीश तिडके असे असून तो नागपूरच्या गोंडखेरीवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना मेश्राम, रंजना रामटेके आणि शुद्धधन काळपांडे यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावरही डॉक्टरांकडून उपचार सुरू केले आहेत. या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालक बनून या जखमी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले आहे. व्यावसायिक नाटकांच्या अनुदानात दुप्पट वाढ करावी निरंजन डावखरे. सांस्कृतिक मंत्री सुधीर
मुनगंटीवार यांचे कार्यवाहीचे आश्वासन. राज्य सरकारकडून व्यावसायिक नाटकांसाठी देण्यात येणारे प्रलंबित अनुदान अदा करण्याबरोबरच नाटकांच्या अनुदानाच्या रकमेत दुप्पट वाढ करावी अशी आग्रही मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर त्यांनी काही नाटकांचे प्रलंबित अनुदानही लवकर मंजूर करण्याची विनंती केली आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी दिले आहेत. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आमदार निरंजन डावखरे यांना नाटकांचे अनुदान रखडल्याबाबत निवेदन देण्यात आले होते. या संदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आमदार डावखरे यांनी आज भेट घेतली. महाराष्ट्राची सांस्कृतिक व साहित्यिक परंपरा असलेल्या मराठी नाटकांच्या निर्मात्यांना अर्थसहाय्य म्हणून राज्य सरकारतर्फे व्यावसायिक नाटकांसाठी अ वर्गासाठी प्रति प्रयोग 25,000 रुपये व ब वर्गासाठी 20,000 रुपये अनुदान दिले जाते. त्यानुसार मी स्वरा आणि ते दोघे हीच तर फॅमिलीची गंमत आहे, संजा छाया, 38 कृष्णविला, खरं खरं सांग, प्रेम करावं जपून, कुर्र, परफेक्ट मर्डर आदींसह काही नाटकांच्या फाईल्स अनुदानासाठी सांस्कृतिक कार्य संचालनाकडे पाठवण्यात आल्या आहेत. करोडो रामभक्तांचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी साकार केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रेला प्रारंभ. अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न होते. अशा देशातील करोडो रामभक्तांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकार केले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून घरोघरी अक्षता पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रविवारी दुपारी गडकरी रंगायतन ते कोपिनेश्वर मंदिर या मार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रेला प्रारंभ झाला. त्यावेळी माध्यमांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. या यात्रेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के तसेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी जय श्रीरामच्या जयघोषात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सुमारे 500 वर्षांनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारण्यात येत असून त्याचा उद्घाटन समारंभ 22 जानेवारी 2024 रोजी मोठ्या जल्लोषात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या प्रसंगी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने प्रत्येक घराघरात अक्षता रवाना करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी गडकरी रंगायतन येथून श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी सजवलेल्या पालखीतून श्रीरामांच्या प्रतिमेसह शोभायात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या पालखीचे भोई बनले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात, ढोल ताशे आणि लेझिमच्या तालावर निघालेल्या या शोभायात्रेत ठाणेकरांसह अनेक साधू संत तसेच सर्व धर्मीय नागरिक सहभागी झाले होते. यावेळी भाविकांनी जय श्रीरामच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. प्राचीन कोपिनेश्वर मंदिरात पालखी पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोपिनेश्वराला दुग्धाभिषेक करून दर्शन घेतले. श्रीराम अक्षत कलश यात्रा आज ठाण्यामध्ये संपन्न झाली. विश्व हिंदू परिषद आणि सर्वच आपले पदाधिकारी यामध्ये आयोजक होते. सर्व हिंदुत्ववादी संघटना या कलश यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि आजपासून अक्षत वाटपाचं जे कार्यक्रम आहे घराघरामध्ये या अक्षता वाटल्या जातील. घराघरापर्यंत लोक राम भक्त पोहोचतील आणि 22 जानेवारीला अयोध्येचं जे राम मंदिर आहे त्याचं उद्घाटन होत आहे. रामलल्लाचं दर्शनासाठी सगळेच आतुर झालेले आहेत आणि त्यामुळे या देशभरामध्ये एक वेगळी लाट निर्माण झालेली आहे. राम भक्त, करोडो राम भक्त जे आहेत, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, त्यांचंही स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि करोडो राम भक्तांचं स्वप्न आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केलं. त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. करोडो राम भक्त देखील त्यांना मनापासून धन्यवाद देत आहेत आणि म्हणून आजचा सोहळा जो आहे अतिशय आनंदमय सोहळा, एक अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये आपण संपन्न झालेला पाहिलेला आहे.
आणि 22 जानेवारीला सगळे लोक अयोध्येला रामलल्लाचं दर्शन घ्यायला जातील आणि त्याची आज सुरुवात या ठिकाणी अक्षत कलश यात्रेच्या अनुषंगाने झालेली आहे. हे अक्षता जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये पोहोचतील अशा प्रकारचं नियोजन विश्व हिंदू परिषदेने केलेलं आहे आणि सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी आहेत. मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. सर, हिंदी कलश यात्रा में शामिल होते हैं, आप क्या कहना चाहोगे उस बारे में?